रुग्णवाहिकेतच प्रसूती आणि नंतर बाळ दगावण्याच्या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या 6 जणांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या असून 2 अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आलं आहे, तर एका सहाय्यक अधीक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे। आपल्याच जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। गेल्या आठवड्यात गगनबावडा तालुक्यातील बोरपेठ येथील कल्पना आनंद डुकरे यांची वाटेतच प्रसूती झाली होती आणि बाळ दगावलं होतं। याबाबत डुकरे कुटुंबियांसह समाजातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। यानंतर 21 ऑगस्ट रोजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन या सर्व घटनेची माहिती घेतली होती। या सर्व भेटीनंतरच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाने घेतला आहे। गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दाते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर रुपाली चिंचणीकर, औषध निर्माता केटी सडोलीकर, प्रयोगशाळा अधिकारी व सहाय्यक चिमाजी आपटे, अभिजित पाटील, कनिष्ठ लिपिक सागर कांबळे हे या भेटी दरम्यान व रुग्णालयात वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत। अधिपरिचारिका करिश्मा हावळ आणि सुषमा सूर्यवंशी या दोघी संबंधित महिलेला CPRला नेत असताना मधूनच घरी गेल्या। या दोघींनाही निलंबित करण्यात आलं आहे, तर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गवरून प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहाय्यक अधीक्षक अंबादास बुलबुले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना परत सिंधुदुर्गला पाठवण्यात आलं आहे।